हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 6, भाग 1. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. भाषांतर. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की आपण जन्म घेतो कारण आपल्याला आपल्या कर्मांद्वारे जन्म घेण्यासाठी बाध्य केलेलं असतं. परंतु भगवंत त्यांच्या स्वतःच्या शक्तीमार्फत प्रकट होतात. त्यांना कुठे, कधी, कसे, कोणत्या आईवडिलांच्या पोटी प्रकट व्हायचं आहे हेही तेच ठरवतात. अशा प्रकारे भगवंत इथे स्पष्ट करतात की ते आपल्याप्रमाणे सामान्य नाहीत, म्हणून तर ते आपल्याला दिव्य ज्ञान देऊ शकत आहेत. कोणी आपल्यापैकीच एक असेल तर ते आपल्याला आपल्या परे जे ज्ञान आहे ते कसे काय देऊ शकेल? दिव्य ज्ञान देणाराही स्वतः दिव्य असणं गरजेचं आहे. जी व्यक्ती या संसारातील किंवा या भौतिक जगातील नाही, दिव्य आहे, तीच हे दिव्य ज्ञान इतरांना देऊ शकते. आणि म्हणूनच भगवंत दिव्य असल्यामुळेच ते हे दिव्य विज्ञान आपल्याला देत आहेत. प्रेक्षक हो, भगवंत येथे त्यांची दिव्यता आणि आपली बद्ध अवस्था याबद्दल तुलनात्मक विश्लेषण देत आहेत. कृष्ण अजन्म आहेत, तर आपणही त्यांचे अंश असल्यामुळे अजन्म आहोत. भगवंतांच्या शरीरामध्ये परिवर्तन होत नाही, ते सतचित आनंद विग्रह आहेत. त्यांचे दिव्य शरीर कधीच नष्ट होत नाही, परंतु आपले शरीर जन्म घेते, त्यामध्ये परिवर्तन घडते आणि मग ते नष्टही होते. जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर महाभारताचे युद्ध चालू होते, तेव्हा भगवंतांचे वय होते 125 वर्ष. तरीही ते 16 वर्षांचे नवयुवकच दिसत होते. खरं तर भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत, म्हणजे ते सर्वात जास्त वयोवृद्ध आहेत. परंतु तरीही त्यांचे शरीर कधीहीच बदलत नाही, ते सतत नवतरुण असतात. प्रेक्षक हो, भगवंत अजन्म आहेत. ते कधीही आपल्यासारखा जन्म घेत नाहीत, तर ते त्यांच्या दिव्य रूपात आपल्यासमोर प्रकट होतात. त्यांची दिव्यता त्यांची नाम, रूप, गुण, लीलेमधून दिसते. भगवंतांचा जन्म दिव्य आहे. भौतिक जगतात बद्ध जीव भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली पंचमहाभूतांपासून बनलेल्या शरीरामध्ये जन्म घेतो. 84 लाख योनींपैकी कोणत्या तरी एका योनीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होतो. परंतु भगवंतांचा जन्म तसा नाही, तर तो दिव्य असतो. जेव्हा गर्गाचार्य मुनी नंद महाराजांच्या घरी श्रीकृष्णांचा नामकरण विधी करण्यासाठी गेले होते, तेव्हा गर्गाचार्य म्हणतात की भगवंतांची त्यांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. उदाहरणार्थ मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, बलराम, बुद्ध, कल्की. प्रेक्षक हो, नाम म्हणजे एखाद्या वस्तूचे नाव, म्हणजे व्यवहारामध्ये एखाद्या वस्तूला ओळखण्यासाठी आपण तिला नाव देतो. नाही तर प्रत्येकच वस्तू भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचधातूंपासून बनलेली आहे. आपण जर सगळ्या वस्तूंना पृथ्वी पृथ्वी असं म्हटलं, तर मग आपण त्या वस्तू ओळखणार तरी कशा? व्यवहार तरी कसा करणार? उदाहरणार्थ, बँक अकाउंट बनवण्यासाठी प्रत्येक अकाउंटचं नाव वेगवेगळं असेल तरच व्यवहार चालू शकेल ना. या भौतिक जगतात त्या वस्तूंच्या निर्मितीच्या सोबतच त्यांचं नाव उत्पन्न होत नाही. त्या वस्तूच्या निर्मितीनंतर वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या स्थानांमध्ये ती व्यवहारामध्ये कशी वापरण्यात येते, त्या वस्तूला त्याप्रमाणे नाव दिलं जातं. त्याला म्हणतात नाम. भौतिक जगामध्ये वेगवेगळी नावं ही वेगवेगळ्या प्रांतानुसार असतात. काही ठिकाणी खूप मोठमोठी नावं असतात. दक्षिण भारतामध्ये लोकांची नावं खूप मोठी असतात, तर चीनमध्ये व्यक्तीचं नाव एखाद्या अक्षरा एवढंही असू शकतं. महाराष्ट्रामध्ये वडिलांच्या भावाला काका म्हणतात, तर दक्षिण भारतामध्ये काका म्हणजे कावळा. म्हणजे नावं वेगवेगळी आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे अर्थही वेगवेगळे निघतात. परंतु प्रेक्षक हो, कृष्ण सर्व आकर्षक आहेत, सर्व शक्तिमान आहेत. भगवान श्रीकृष्णांचे नाव त्यांच्या निर्मितीच्या नंतर उत्पन्न झालेले नाही, तर सनातन काळापासून त्यांचं नाव श्रीकृष्णच आहे आणि श्रीकृष्णच राहणार आहे. म्हणजेच ते सर्व आकर्षक आहेत आणि राहणारही आहेत.
भक्तांवर तसेच अभक्तांवर आपल्या अकारण कृपेचा वर्षाव करण्यासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये भौतिक जगामध्ये आपल्या दिव्य नामाच्या रूपात म्हणजेच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या रूपात प्रकट होतात. ही त्यांची त्यांच्या भक्तांविषयीची विशेष कृपा असते. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये वेगवेगळी रूपं धारण करतात. तसेच ते त्यांच्या शक्तीद्वारे आपल्यामध्ये मनुष्य रूपामध्ये त्यांच्याच दिव्य शरीराने प्रकट होतात. म्हणजे ते ज्या देहाने भगवत धामात राहत असतात त्याच देहाने ते या भौतिक जगतात अवतीर्ण होतात. श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतीर्ण होतात. मग द्विभुज श्रीकृष्णांपासून चतुर्भुज विष्णू तसेच इतर देवतांचे विस्तार होतात. शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की भगवंत सर्व जीवांवर खूप प्रेम करतात, परंतु भगवंत मनुष्याला त्यांच्या प्रमाणेच रूप देतात. मनुष्यालाही 2 हात आहेत, म्हणून मनुष्याने जीवनाचा योग्य उपयोग करून भगवंतांची भक्ती करून कृष्णप्रेम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भौतिक जगामध्ये भगवंत दूषित न होता त्यांच्या मूळ शाश्वत रूपामध्येच अवतीर्ण होतात. जसे की पांडवांना, कुंती महाराणींना, भीष्म पितामहांना, सर्व ऋषीमुनींना माहीत होते की श्रीकृष्णच भगवंत आहेत आणि ते या भौतिक जगामध्ये आपल्यामध्ये प्रकट झालेले आहेत. प्रेक्षक हो, तसेच भगवंत सामान्य जीवाप्रमाणे शरीर परिवर्तन करीत नाहीत. ज्याप्रमाणे कोणी एखाद्या मुलाला 5 वर्षांच्या असताना बघितलेलं असेल आणि तो मुलगा जेव्हा 25 वर्षांचा होतो तेव्हा बघितलं तर ते त्याला ओळखू शकणार नाहीत. त्याला किंवा त्याच्या आईवडिलांना त्यांना त्याचा परिचय करून द्यावा लागेल. म्हणजे आपण आपलं शरीर सतत बदलत असतो. बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये, कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये, तारुण्यावस्थेमधून वृद्धावस्थेमध्ये आपण जात असतो आणि मृत्यूनंतर आणखी दुसरे शरीर धारण करीत असतो. परंतु भगवंत तसे करीत नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारचं देहांतर करण्याची आवश्यकताच नसते. उदाहरणार्थ विदुर धृतराष्ट्राला म्हणतात की तू अगोदरपासूनच आंधळा होताच, पण आता तू वृद्धावस्थेमुळे बहिराही झाला आहेस. दात पडलेले आहे, जठराग्नी मंद झालेला आहे, कंठामध्ये कफ साचलेला आहे. आता तरी या देहाचा त्याग कर आणि भगवंतांची शरण घे. प्रेक्षक हो, अशा प्रकारे काळाच्या प्रभावाने शरीरामध्ये परिवर्तन येते, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे परिवर्तन होत नाही. ही नित्य नवनवायमान असतात. म्हणून येथे आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की भगवंत आत्म्याने बनलेले आहेत, म्हणजे त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न आहेत. तर आपले हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. आत्मा जन्ममृत्यूच्या परे आहे, म्हणून तर भगवंतही जन्ममृत्यूच्या परे आहेत. मग जन्म कोण घेतं तर हे शरीर जन्म घेते. मृत्यू कोणाचा होतो तर मृत्यूही या शरीरालाच येतो. उदाहरणार्थ कोणी मिस इंडिया असो, हिंद केसरी असो, सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू असो किंवा सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार विजेता असो, काही वर्षानंतर मनाला भावणारे त्यांचे सौंदर्य, शक्ती, बुद्धिमत्ता, यश क्षीण होत जाते आणि मग तेच लोक तेवढे सुंदर किंवा तेवढे शक्तिशाली किंवा तेवढे बुद्धिमान किंवा तेवढे यशस्वी वाटत नाही. परंतु भगवंत पतित पावन आहेत. आपल्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी ते येथे येतात, कारण ते दयाळू आहेत. अशा प्रकारे भगवंताचे गुण कोणत्याही युगामध्ये तसेच राहतात. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या लीलाही दिव्य आहेत. भगवान श्रीकृष्ण मनुष्य रूपामध्ये प्रकट होतात, परंतु ते जे कार्य करतात ते आपल्या कार्यांसारखे नसतात. ते असुरांना मारतात, सुदर्शन चक्राद्वारे शिशुपालाचा वध करतात, भगवद्गीतेचे आश्चर्यचकित करणारे ज्ञान देतात. म्हणून जर आपण भगवंतांची दिव्यता जाणू शकलो नाही तर आपण भगवंतांना स्वतःच्या स्तरावर आणून त्याप्रमाणे त्यांना आपल्यासारखे सर्वसाधारण पाहू, किंवा असेही होऊ शकते की आपण स्वतःलाच भगवंत मानू. यालाच मायावाद म्हणतात. आणि म्हणूनच भौतिक जगातील सामान्य मनुष्याची भौतिक कार्ये आणि भगवंतांच्या लीला यामध्ये काय फरक आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादा अपूर्ण व्यक्ती पूर्णता प्राप्त करण्याची चेष्टा करतो, म्हणजेच प्रयत्न करतो, त्याला कर्म म्हणतात. प्रत्येक बद्धजीव मिथ्या अहंकाराच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे स्वाभाविकपणे सत्ता शक्ती प्रदर्शित करण्याचा भरपूर प्रयत्न करीत असतो. कलियुगामध्ये ही स्पर्धात्मक वृत्ती खूप जास्त दिसते. प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी त्याला वेगवेगळे योग्य अयोग्य कार्य करावी लागतात. उदाहरणार्थ
समजा एखाद्याला भूक लागली आहे तर तो प्रयत्न करतो, तो स्वयंपाकघरात जातो, काहीतरी अन्न शिजवतो आणि त्यानंतर खातो, जेणेकरून त्याची भूक शमेल. परंतु त्याने तसं न करता त्याने कल्पना केली तर त्याचं पोट भरणार नाही, तर त्यासाठी त्याला प्रयत्न करावेच लागतात. परंतु भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारचे कर्म करावे लागत नाहीत. भगवंतांचे सर्व कार्य स्वाभाविकपणे संपूर्ण होतात, संपन्न होतात. त्यांना वैयक्तिक रूपाने काही प्रयत्न करण्याची गरज नसते. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या केवळ विचार करण्याने किंवा एक मेल पाठवण्याने किंवा एखादा फोन केल्याने त्यांच्या पूर्ण जगामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत तेथे त्यांची इच्छा तत्काळ व्यक्त होते, फलितही होते. म्हणून तर भगवान श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत. 7 वर्षे वयामध्ये डाव्या हाताच्या छोट्या करंगळीवर एवढ्या मोठ्या गोवर्धन पर्वताला 7 दिवस 7 रात्री सहजच उचलून ते उभे होते. विचार करण्याची गोष्ट आहे ना. आपण असा एखादा तरी मुलगा बघितला आहे का हो, की जो 7 वर्षे वयामध्ये अशा प्रकारे पर्वत उचलून धरेल? प्रेक्षक हो, श्रील प्रभुपाद इस्कॉनच्या सुरुवातीच्या दिवसात काही शिष्यांना श्रीकृष्णांचे चित्र बनवण्यास सांगतात. तेव्हा एका शिष्याने गोवर्धन लीलेचे चित्र काढले. त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णांना खूप धष्टपुष्ट दाखवले होते. त्यावर प्रभुपादांनी विचारलं. त्यावर भक्त म्हणाले की त्यांना ही लीला करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असेल ना. तेव्हा प्रभुपाद म्हणाले की नाही, या भगवान श्रीकृष्णांच्या लीला आहेत. त्या अतिशय दिव्य आणि मनोहर असतात. केवळ इच्छा केल्याने कृष्णांच्या वेगवेगळ्या इच्छांची पूर्ती तत्काळ होते. तसेच भगवद्गीतेच्या प्रवचनामध्ये आपण काय बोलणार आहोत त्याची तयारी आपल्याला करावी लागते. कशा प्रकारे आपण लोकांपर्यंत भगवद्गीतेचा संदेश पोहोचवू शकतो यावर आपण विचार करतो. परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या आधी एक दिवस श्रीकृष्ण बसून भगवद्गीतेचे नोट्स बनवत नव्हते, किंवा असं नाही झालं की जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा अधूनमधून ते नोट्स पाहत होते. असं नाही. श्रीकृष्णांच्या मनात ज्याप्रमाणे विचार उत्पन्न होत गेले त्याप्रमाणे ते सहज तत्क्षणी अर्जुनासमोर त्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारे भगवंतांचे नाम, रूप, गुण, लीला सारं काही दिव्य आहे. ते अजन्म आहेत, तसेच ते अविनाशीही आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी भगवंत आपल्याप्रमाणे सामान्य नाही तर दिव्य आहेत हे जाणले पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या दिव्य ज्ञानाला जीवनात स्वीकारून स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना भगवंत कसे अविनाशी आहेत हे जाणूयात. भगवंत आणि आपल्यामध्ये भेद असला तरी ते पतित पावन आहेत, परम दयाळू आहेत हे समजून घेऊयात. त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.